सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर शहरातील दिड्डी गॅस एजन्सीजवळ संतप्त झालेल्या गॅसधारकांनी जुन्या नाशिक पुणे महामार्गावर शुक्रवारी सकाळी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं. आज पहाटेपासूनच गॅस मिळवण्यासाठी महिला वर्गासह नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या. मात्र सकाळी 10 वाजून गेल्यानंतर दिड्डी गॅस एजन्सी मालकानं ऑफिस उघडलं नाही. गॅसधारकांना व्यवस्थित उत्तर न देता आल्यामुळं गॅस एजन्सी मॅनेजर आणि ग्राहक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर येत काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं. पोलीस निरीक्षक समीर वारवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे यांनी घटनास्थळी धाव घेत गॅसधारक आणि मॅनेजर यांचा समन्वय घडून आणला. यावेळी संतप्त गॅसधारकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 5:30 वाजल्यापासून लाईन लागते या ठिकाणी. टाक्यामुळे रोज तेच चालू आहे. रोज ते नालायक सरकार सांगत तिकडे ते मुख्यमंत्री म्हणतोय टाक्या मिळतील लोकांना. गॅस सगळं अवेलेबल, सगळं चांगलं चालू आहे. इथं रोज लोकांच्या जवळजवळ 3 4 5 गॅसवाल्या लोकांच्या लाईन लागतात ठिकाणी. अक्षरशः टाकायच्या ठिकाणी लोक मरायला लागले. अक्षरशः शहरातले लोक, खेड्यात ती परिस्थिती झाली. खेड्यातले लोक जगतात का तरी त्या ठिकाणी सरपणावर चुरीची पटवतात. या शहरात लोकांनी काय करायचं? लोकांना रोज ते चालू आहे, रोज ते चालू आहे त्यांच्यावर. टाके शिल्लक नाही, गाडी काल सुट्टी होती, उघडायचं काम आहे साहेब. ते सांगायचं काम नाही का मग फोन लावायचं काल लोकांना फोन करून सांगायचं टाके न्यायला. सगळे 6 वाजता फोन केले आम्हाला टाके घ्यायला येऊन जा. सकाळी 6 वाजल्यापासून लाईन बरं का. या ठिकाणी सकाळी येणं लोक 6च्या आतमध्ये येतात. काही लोक 5:30ला ठिकाणी येतात. लोक लाईन लावतात. आम्ही 7:30ला इकडे येईल. माणूस लावारा कसं राहून आला गाडी. 25 किलोमीटर वरून माणूस येईल. लावारा कसं बघा तिथून टाकी आली. आता लवारा कसं थोडं दाम अंतर आहे की लवारा कसं तिथून लोक बिचारा या ठिकाणी बिचारते लवारा कसं. हा माणूस 4:45ला निघलाय घरून. हा माणूस 3 वेळेला आला चेक करून. ब्लॅक टाके देतात. ब्लॅक नाही आतून 2,000 रुपये घेतात. 2200 रुपये घेतात. मोठमोठ्या लोकांना आणि मोठमोठ्या हॉटेलवाल्यांना या ठिकाणी ब्लॅक न टाका देतात. 2 सोय लावा. आमच्याकडे एवढे पैसे नाही. सकाळी 500, संध्याकाळी 500. ब्लॅकनी 2200-2500 रुपयाला टाके घ्यायला. 8 दिवस झाले चक्रा मारतोय. आमच्या पोरांनी खायचं काय? रोजचा पैसा आणू कुठून पार्सल खायला? सगळ्यांची एवढी ऐपत नाही साहेब. 8 दिवस झाले नंबर लावलेला आहे. सारखा आम्ही राहतो बिल्डिंगमध्ये. काय खायचं आता आम्ही? रोजचे पैसे आहेत का आमच्याकडे? सकाळी पार्सल, संध्याकाळी पार्सल. दिड्डी गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा साठा मुबलक आहे. सर्वांना गॅस टाक्या मिळत आहेत. मात्र गेली 2 दिवसांपासून गॅस घेऊन येणारी गाडी न आल्यामुळं ही समस्या उद्भवल्याची माहिती मॅनेजर सचिन वरपे यांनी दिली आहे. मी संतोष वरपे, दिड्डी अँड सन्स HP गॅस एजन्सी. आम्हाला काल गाडी आली नाही. गेल्या 15 दिवसापासून दररोज गाडी येते 360ची. दररोज आपण सेल करतो आहे. 3 दिवसापासून आपण बाहेर गाड्या पाठवल्या. आश्वी असेल, साकूर असेल, तळेगाव पट्टा, दांदरफळ, पुतुळ पट्टा, सगळीकडे गाड्या पाठवल्या. लोक बुकिंग करतात आणि इथे येऊन गर्दी करतायत. काल फक्त लोड भरला नाही 15 दिवसात. 1 दिवस लोड भरला नाही तर इथं लोक वाद घालतायत. आणि फक्त 50 लोक आहेत इथं. त्यापैकी 4-5 लोकांनी गोंधळ घातला आणि त्यांनी बाकीच्या लोकांना उत्स्फूर्त केलं की आपण रस्ता रोको करू, हे करू. वाद घालायला लागले, मारहाणीची प्रकार करायला लागले. त्यामुळे आम्ही पोलिसांना बोलवलेलं आहे. बाकी काही विशेष गोष्ट नाही आहे. सर्वांना सिलेंडर कालपर्यंत आपण रेग्युलर देतोय. दररोज 360 सिलेंडर आपण डिलिव्हरी देतोय. त्यात 4-5 लोकांनी वाद घातले, त्याचा परिणाम आहे हा. बाकी काही विशेष गोष्ट नाही. माझा गोंधळ कशामुळे झाला? गोंधळ फक्त काल गाडी भरली नाही, त्याचा परिणाम आहे. आत्ता गाडी भरती आहे. सेल्स ऑफिसरांशी बोलणं झालं आहे. PI सर स्वतः आले, त्यांनी बोलणं त्यांचंही बोलणं करून दिलं आहे. PI सरांचं बोलणं झालं आहे. पुरवठा अधिकाऱ्यांचं बोलणं झालं आहे. सर्वांशी बोलणं करून गाडी आज दुपारपर्यंत आउट होईल. आल्यानंतर आपण सर्वांना नंबर प्रमाणे सिलेंडर देणार. 1 वाजेपर्यंत गाडी निश्चित सांगू शकत नाही, परंतु गाडी आल्यानंतर सर्वांना सिलेंडर मिळणार आहे. भरपूर सिलेंडर येत आहेत. फक्त आज गाडी नाही, दररोज 360ची गाडी आपल्याला इथे दररोज आपण देतोय. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला काल फोन करून सांगितलं सकाळी 6 वाजता. ज्या सर
जुन्या बुकिंग आहे ते देण्याला आमचं जास्त प्राधान्य आहे. लोक कधी बुकिंग करत नाही, ते आता बुकिंग करायला लागले. जुने बुकिंग देण्याला आमचं प्राधान्य आहे. पण इथं येऊन माणूस आज बुकिंग केली तो नंबरला उभा राहिला तर आम्हाला सिलेंडर द्यावा लागतो. बुकिंग आणि OTP असेल तर आम्ही सिलेंडर देतोय प्रत्येकाला. बुकिंग आणि OTP नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्ही देऊ शकत नाही. दरम्यान या गॅस एजन्सीच्या बाहेर मोठमोठ्या रांगा गॅस घेण्यासाठी ग्राहकांनी लावल्या. आज उद्या गॅस घेऊन येणारी गाडी आल्यावर सर्वांना गॅस सिलेंडरच्या टाक्या मिळतील अशी माहिती गॅस एजन्सीकडून दिली गेली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.